कालची राज उद्धव भेट म्हणजे मनसे शिवसेना युतीची पहिली पायरी ही आता स्पष्ट झालंय आणि त्यामुळे शिंदे सेना रास्तावली आहे। शिंदेंच्या शिवसेनेत होणारे पक्षप्रवेश ठप्प होत आहेत आणि जे गेलेत त्यांना पश्चाताप होतोय अशी चर्चा आहे। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन कोणते 5 डाव टाकले ज्यामुळे शिंदेंची कोंडी झाली आहे, ज्यामुळे शिंदे सेना दास्तावलेली आहे आणि राज ठाकरे शिंदे भाजप विरोधात उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करून कोणता बदला घेत आहेत, कोणती गोष्ट राज ठाकरेंच्या जिव्हारी लागली आहे ज्यामुळे ते शिंदे व भाजपला संपवण्यासाठी 20 वर्षाचं उद्धव ठाकरेंशी असलेलं वैर विसरून मातोश्रीवर गेले, हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। त्यासाठी शेवट चुकवू नका। चला तर सविस्तर जाणून घेऊया। राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तेवढ्यावरच सगळं थांबलं नाही। शुभेच्छा देताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे असा उल्लेख करताच एकनाथ शिंदे गटाची चांगलीच तडफड झालेली दिसते। कारण हे वाक्य केवळ शुभेच्छा देणारं नव्हतं तर ते खरी शिवसेना कोणाची हे सांगणारं होतं। शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेलं असलं तरी जनमानसात खरी शिवसेना ही आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचीच असल्याची भावना यातून निर्माण होते आणि राज ठाकरे यांनी या भावनेला आता जाहीर पाठिंबा दिला आहे। या भेटीला केवळ कौटुंबिक म्हणणं चुकीचं ठरेल। ही भेट राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या दृष्टीने एक पायरी आहे। हिंदी सक्ती विरोधात दोघेही एकत्र आलेत आणि आता वैयक्तिक नात्यांपलीकडे जाऊन दोघांचा राजकीय मार्ग जुळताना दिसतोय। ही चाल फक्त मुंबई महापालिकेपुरती नव्हे तर आगामी विधानसभा निवडणुकांचीही नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि संजय राऊत म्हणाले होतेच की एक पटकथा लिहिली जाते, लवकरच तुम्हाला सगळं काही दिसेल, पडद्यामागे बरंच काही घडतंय आणि तीच पटकथा आता हळूहळू समोर येत आहे। आणि शिंदे व फडणवीस यांचे जे डाव होते, जी चाल होती की ठाकरे बंधूंना एकत्र येऊ द्यायचं नाही, तो डाव आता उलटा पडताना दिसतोय। गेल्या काही महिन्यात शिंदे गटात दर आठवड्याला नवनवे नेते प्रवेश करत होते, पण आता ती मालिका अचानक थांबली आहे। मुंबईतील माजी नगरसेवक गोंधळात आहेत जे शिंदे गटात गेले। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या हालचालींमुळे शिंदे गटाची वाढ आता खुंटली आहे। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केल्यामुळे शिंदेंच्या शिनेची ही वाढ खुंटली आहे आणि मुंबईत शिंदे सेना ठाकरेंना टक्कर देईल या वल्गना आता पूर्णपणे फोल ठरू लागल्या। शिवसेना नाव आणि चिन्ह कोर्टानं दिलं म्हणून राजकारण जिंकता येतं का? शिंदेंकडे धनुष्यबाण आहे, पण आज महाराष्ट्रात विचारलं तर जनता अजूनही उद्धव ठाकरेंनाच शिवसेना प्रमुख मानते। राज ठाकरेंच्या त्या ट्विटनं या गोष्टीला ठाम चिक्का मारलाय आणि त्यामुळे आता शिंदेंच्या नेत्यांची धास्ती वाढलेली आहे। त्यांनी तातडीनं प्रतिक्रिया देणं म्हणजे त्यांची राजकीय असुरक्षितता यामधून स्पष्ट होते। सगळे आतून घाबरलेले आहेत, नाही का? शिवसेनेच्या नावावर शिंदे भाजप सोबत आहेत, पण आता जर ठाकरे बंधू एकत्र आले आणि मुंबई महापालिकेत युती केली तर भाजपची गणितं कोलमडतात। मराठी अस्मिता, भाषेचा मुद्दा, बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा हे सगळं एकत्र आलं तर महायुतीतील ताणतणाव उघड होईल। भाजपसाठी ही परिस्थिती डोकेदुखी ठरेल, कारण शिंदे शिवसेना म्हणून भाजप सोबत आहे, मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं शिवसेना ठाकरेंकडे जाते, शिंदेंची ताकद कमी होते। मग शिंदे हवे कशाला भाजपला? शिंदे बोजा बनून राहतील मग भाजपामध्ये। भविष्यामध्ये महापालिका निवडणुकीत राज ठाकरे शिंदे गटाविरुद्ध खरी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूने प्रचारात उतरणार। जर असं झालं तर शिंदेंच्या अस्तित्वालाच आणि राजकीय भविष्यालाच मोठा धोका निर्माण होतो, कारण राज ठाकरेंचं भाषण हे जनतेपर्यंत थेट पोहोचणाऱ्या शैलीतलं असतं आणि त्यांनी शिंदेंचा खरा चेहरा उघड केला तर त्यांचा जनाधार ढासळलाच म्हणून समजा। मुंबई महापालिकेसह ठाणे, कल्याण, डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांवर भाजप शिंदे गटाची नजर आहे, पण राज उद्धव युतीने ही चाल हाणून पाडण्याची पूर्ण तयारी आता केलेली दिसते आहे। कारण एकदा का बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण या प्रश्नावर जनतेच्या मनात स्पष्टता आली की शिंदेंची ताकद संपणार। मग उरतात ती केवळ सत्ता आणि मंत्रिपद, पण जनाधार मिळणार नाही। सत्तेचा वापर करून किती करणार? आता राज ठाकरे कशाचा बदला घेत आहेत? सत्तेत असणाऱ्या भाजप सोबत न जाता भाऊ उद्धव ठाकरेंसोबत ते का जात आहेत? तर उत्तर स्पष्ट आहे। राज ठाकरेंनी लोकसभेला बिनशर्त भाजपला पाठिंबा दिला, त्या बदल्यात त्यांना आशा होती की विधानसभेला त्यांना महायुती साथ देईल। राज ठाकरेंनी लोकसभेला महायुतीसाठी सभा देखील घेतल्या आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात प्रचार देखील केला, पण त्या बदल्यात त्यांना काय मिळालं? वापरा आणि फेकून द्या अशी वागणूक। विधानसभेला साथ मिळाली नाही ठीक आहे, पण पहिल्यांदा अमित ठाकरे निवडणूक लढवत होते तिथे सुद्धा शिंदे आणि फडणवीस यांनी त्यांना मदत केली नाही आणि परिणामी अमित ठाकरेंचा पराभव झाला। ही बाब कोणत्या बापाच्या जिवारी लागणार नाही मला सांगा?
आणि त्यामुळे या वागणुकीचा बदला आता घ्यायचा असा निश्चय कुठेतरी राज ठाकरेंनी केलेला दिसतोय आणि ती तेव्हा विधानसभेला केलेली चूक आता शिंदे आणि भाजपला महागात पडेल असं दिसतंय। नाहीतर जर राज ठाकरेंना साथ दिली असती तर विधानसभेला तर राज उद्धव एकत्र आले नसते आणि भाजपची व शिंदेची सुखातली दुःखात गेली नसती। या साऱ्या घडामोडीवरून स्पष्ट होतं की ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि त्यामुळं शिंदेचं राजकीय अस्तित्व अंधारात जात आहे। राज आणि उद्धव यांची युती ही केवळ निवडणुकीसाठी नाही तर ती महाराष्ट्रात खऱ्या शिवसेनेच्या पुनरागमनाची नांदी आहे आणि यात सर्वात मोठं नुकसान शिंदेंनाच होणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। राज ठाकरे भाजपनं आणि शिंदेंनी त्यांना विधानसभेला जी वागणूक दिली त्याचा बदला घेत आहेत का म्हणून ते उद्धव ठाकरेंसोबत येत आहेत का? मराठीवर जो काही मुंबईमध्ये अत्याचार होतोय किंवा मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी दोघे भाऊ एकत्र येत आहेत का? तुम्हाला काय वाटतं यावर तुमचं मत कमेंट नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।